शहरामध्ये बूथ आहे, या अनुषंगाने आपण सगळीकडे मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे। याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। मागील इलेक्शनच्या वेळेस ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते किंवा झाले होते अशा सर्व लोकांना प्रतिबंधक कारवाईसाठी घेण्यात आलेलं आहे। या अनुषंगाने आपण यावर्षी एकूण 37 लोकांवर पोलीस स्टेशनकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती। त्याच्यापैकी आपण आतापर्यंत 28 लोकांना तडीपार केलेलं आहे कल्याण विभागातून आणि मोक्याची मोठी कारवाई केलेली आहे। मोक्यामध्ये आपण 31 आरोपींना आतापर्यंत जेलमध्ये ठेवलेलं आहे। ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई इलेक्शन पूर्व तयारी झालेली आहे। त्याच्यानंतर आपण आपले जे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना इलेक्शन पूर्व तयारीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे। रूट मार्च नियमित आपले चालू आहे। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन आम्ही नियमित घेत आहोत। कोम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी, एसएसटी पॉईंट, एसटी पॉईंट हे सगळे अलर्ट आहे। कल्याण पोलीस आता इलेक्शनच्या मोडमध्ये आहे आणि एकदम सतर्क